नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी संतोष लहाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व ॲग्रिकॉसचं मी स्वागत करतो। या घडीची मोठी अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर बघा, विषय असा आहे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी विद्यापीठांचा सुधारित आकृतिबंध सादर करण्याबाबत हे लेटर आहे। हे कुणाला मेन्शन केले त्यांनी बघा, किंवा प्रति माननीय सहसंचालक प्रशासन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे। तर किती तारखेचं लेटर आहे तर तुम्ही पाहू शकता, हे 24 तारखेचं लेटर आहे। याच्यामध्ये काय त्यांनी स्पष्टीकरण दिले ते पण आपण पाहू। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शासनाचे निर्णय दिनांक 29 जून 2017च्या अनुषंगाने उपस्थित मुद्द्यांच्या व शासन निर्णयामध्ये केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन तसेच संदर्भीय दिनांकाच्या पत्रान्वये वेळोवेळी झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विद्यापीठाचा सुधारित आकृतिबंधात सादर करण्यात येत आहे। सदरील आराखडा आपल्या शिफारशीसह शासनास सादर करावा ही विनंती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिलिपी कोणाला केले त्यांनी, माननीय उपसचिव कृषी विभागाचे आणि त्याच्यानंतर कुलगुरू, या दोन्ही इथं दिलेलं आहे तुमच्या पुढे। आवक जावकमधून हे तुमच्या पुढे दिसत असेल सगळ्या गोष्टी। तर अशा पद्धतीचा पत्रव्यवहार हे केलेला आहे। आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर, ही जाहिरात किंवा हा आकृतिबंध प्रकल्पग्रस्त जाहिरातीचा आहे की जनरल? तर त्यांना सगळ्यांना मी सांगू शकतो, हे जनरल जाहिराती संदर्भात आहे। त्याच्यामुळे खूप मोठं आपल्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही। लवकरात लवकर हा आकृतिबंध शासनाला सादर होईल आणि एकदा मंजुरी मिळाली की आपली पदभरती होईल। तर 15 ऑगस्टपर्यंत आपला, मला वाटते प्रकल्पग्रस्तचा 15 ऑगस्टपर्यंत PAPच्या जाहिराती चालतील पूर्ण। तिथून पुढे आपल्या जनरलच्या जाहिराती याला चालू होतील। 15 ऑगस्टच्या अगोदर तर काही प्रोसेस होणार नाही। आपलं यूट्यूब चॅनल आहे संतोष लहाने, हे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। जवळपास 9200 सबस्क्रायबर इथं आहेत। लवकरच 10,000 कंप्लीट होतील। धन्यवाद।